पद्मनाभा नारायण. पुन्हा एकदा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधने सोडवावे. जय श्री कृष्ण सर्वांना. आपण श्लोक 5 आणि 6 पासून सुरुवात करूयात. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेंद्रियगोचराः. दोन्ही श्लोक इथे एकत्रितच दिलेले आहेत. इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. श्लोकार्थ आहे. पंचमहाभूते अहंकार बुद्धी महत्तत्व आणि 10 इंद्रिये मन आणि श्रोत्रादी ज्ञानेंद्रियांचे 5 विषय व वागादी कर्मेंद्रियांचे 5 विषय इच्छा द्वेष सुख दुःख संघात म्हणजे समुदायात चेतना व धैर्य येतद विकार युक्त असे हे शरीर संक्षेपाने मी सांगितले आहे. ओवी क्रमांक 72 पासून आपण सुरुवात करणार आहोत. तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा. तर पंचमहाभूते अहंकार बुद्धी प्रकृती पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय मन आणि कही एकू विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू संघात इच्छा. एक मन इंद्रियांचे 5 कर्मेंद्रियांचे 5 असे 10 विषय सुख दुःख द्वेष व संघात इच्छा आणि चेतना धृती एव क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. चेतना म्हणजे आत्मसत्ता आणि धृती याप्रमाणे या क्षेत्राची 36 तत्वे आहेत ती मी तुला सांगितली. आता महाभूते कवने कवन विषयो कैसी करणे हे वेगळा लेपणे ऐकैक सांगो. आता महाभूते कोणती विषय कोणते इंद्रिय कोणती हे प्रत्येकाचे वर्णन निरनिराळे करून तुला सांगतो. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ सांगितली बुज महाभूते पाचे. आणि हे पहा पृथ्वी आप तेज वायू व आकाश ही 5 महाभूते पंचमहाभूते आहेत असे समज.
आणि जागतीये दशे स्वप्न लपाले असे ना तरी अवसे चंद्रगूढ. आणि जाग्रत अवस्थेत जसे स्वप्न गुप्त असते किंवा अमावस्येच्या दिवशी जसा चंद्र गुप्त असतो त्याप्रमाणे. नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी कान फुलता कळिकी अमोधू जैसा. अथवा लहान बालकाच्या ठिकाणी तारुण्य जसे गुप्त असते किंवा फुलाची कळी उमलण्याच्या पूर्वी जसा तिच्यात सुगंध गुप्त असतो त्याप्रमाणे. किंबहुना काष्टी वन्ही जेवी किरीटी तेवी प्रकृतीची या पोटी गोप्युजोसे. किंबहुना अर्जुना लाकडात ज्याप्रमाणे अग्नी गुप्त असतो त्याप्रमाणे मायेच्या पोटात जो गुप्त असतो. जैसा ज्वरू धातू गतू अपथ्याचे मिष पाहतू मग जालिया आंतू बाहेरी व्यापी. ज्याप्रमाणे हळीज्वर हा कुपथ्याचे निमित्त होण्याची वाट पाहत असतो व तेच झाल्यावर तो शरीराला अंतर्बाह्य व्यापून टाकतो. तैसी पाचाही गाठी पडे जै देहाकारू उघडे तै नाचवी चहूकडे तो अहंकारुगा. त्याप्रमाणे पंचमहाभूतांची गाठ पडून ज्यावेळी देहाचा आकार बनतो त्यावेळी जो त्या देहाला चहूकडे नाचवितो त्यालाच अहंकार म्हणतात. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झुंबे कंठी नाना संकटी नाचवी. या अहंकाराची अशी गंमत आहे की तो अज्ञानाच्या पाठी न लागता सज्ञानाच्या पाठीस लागून त्याला नाना प्रकारच्या संकटात घालतो. आता बुद्धीचे म्हणजे ते ऐशिया चिन्ही जाणिजे बोलिले यदुराजे ते ऐके सांगो. यदुराज श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना ऐक, आता बुद्धी जिला म्हणतात ती या खुणांनी जाणावी. तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिय वृत्तीचे मेळे विभाडुनी येती पाळे विषयांचे. कामाचा जोर न झाल्यावर जी इंद्रियांच्या साह्याने विषयांचे समुदाय जिंकून आणते तो सुख दुःखाचा नागोवा जेथ उगानो लागे जीवा तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी. त्या सुख दुःखांच्या लुटीचा जेव्हा जीवास अनुभव घ्यावा लागतो तेव्हा सुख व दुःख यात जास्ती कोण योग्यता कोणाची आहे हे जिच्या योगाने समजते. सॉरी मी 84. त्या सुख दुःखाच्या लुटीचा जेव्हा जीवास अनुभव घ्यावा लागतो कामाचा जोर उत्पन्न झाल्यावर जी इंद्रियांच्या साह्याने विषयांचे समुदाय जिंकून आणते ती. 84 पुन्हा वाचवे. तो सुख दुःखाचा नागोवा जेथ उन्हावो लागे जीवा तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी. त्या सुख दुःखांच्या लुटीचा जेव्हा जीवास अनुभव घ्यावा लागतो तेव्हा सुख व दुःख यात जास्ती योग्यता कोणाची आहे हे जिच्या योगाने समजते. हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मैळ हे चोक ऐसे जे निवडी. हे सुख व हे दुःख हे पुण्य हे पाप हे वाईट व हे चांगले असे जिच्या योगाने निवडता येते. जिये अधोत्तम सुझे जिये साने थोर बुझे जिया तिठी पारखिये विशो जिवे. जिच्या योगाने उच्च नीच हे समजते लहान मोठे कळते व जिच्या दृष्टीने जीवांना विषय ओळखता येतात. जे तेज तत्वाची आधी जे सत्वगुणांची वृद्धी जे आत्मया जीवाची संधी वसवित असे. जी ज्ञान तत्वाचे मूळ जी सत्वगुणांची वाढती दशा आणि जी आत्मा व जीव या दोहोंच्या संधीत असते. अर्जुना ते का जाण बुद्धी तू संपूर्ण आता ऐके ओळखण अव्यक्ताची. अर्जुना ती बुद्धी आहे असे समज आता अव्यक्ताची सर्व लक्षणे तुला सांगतो ती ऐक. अर्जुना ते का जाण बुद्धी तू संपूर्ण आता ऐके ओळखण अव्यक्ताची. पै सांख्याची सिद्धांती प्रकृती जे महामती
तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा. हे महाबुद्धिमंता, सांख्यांच्या मताने जिला प्रकृती हे नाव आहे तेच तू सध्या अव्यक्त असे समज. आणि सांख्य योग मते प्रकृती परिसविली तुते, ऐसी दोन्ही परी जेथे विवंचिली. आणि पूर्वी 7व्या अध्यायामध्ये सांख्य व योग या मतांतील प्रकृतीचे 2 प्रकार पुष्कळ विस्ताराने जेथे वर्णिले आहेत. तेथ दुजी जे जीवदशा तिये नाव विरेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्यावोहा. त्यातील दुसरी जी जीवदशा तिलाच हे वीरश्रेष्ठ अर्जुना अव्यक्त असे पर्यायाने म्हणतात. तरी पाहलया रजनी तारा लोपती गगनी, का हारपे अस्तमानी भूतक्रिया. पहाट झाल्यावर ज्याप्रमाणे आकाशातील नक्षत्रे नाहीशी होतात तशी नाहीशी होतात, अथवा अस्तमान झाल्यावर प्राणी मात्रांचे व्यापार बंद होतात. ना तरी देहो गेलिया पाठी देहादिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. अथवा अर्जुना देह नाहीसा झाल्यावर देहापासून वासनेपर्यंत सर्व विकार केलेल्या कर्मात गुप्त असतात. का बीज मुद्रे आंतू थोके तरी समजतू, का वस्त्रपण तंतू दशेरा आहे. किंवा बीजाच्या आकारात जसा वृक्ष अंतर्गत असतो, अथवा तंतूच्या दशेत ज्याप्रमाणे वस्त्र अंतर्गत असते, तैसे सांडुनिया स्थूळ धर्म महाभूते भूतग्राम, लया जाती सूक्ष्म होऊन जेथे. त्याप्रमाणे महाभूते व भूतांचा समुदाय आपला स्थूल धर्म टाकून ज्या ठिकाणी सूक्ष्म होऊन अंतर्धात पावतात. अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे, आता ऐके आघवे इंद्रिय भेद. त्यालाच अर्जुना अव्यक्त असे समज. आता सर्व इंद्रियांचे भेद तुला सांगतो ते ऐक. तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन, ये जाणे ज्ञान करणे पाचई. कान डोळे त्वचा नाक व जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत. ये तत्व मेळा पंकी सुख दुःखांची उकी विकी, बुद्धी करिते मुखी पाचेही. या 5 तत्वांचे ऐक्य झाले म्हणजे ह्याच्याद्वारे बुद्धी ही सुख दुःखांचा विचार करते. मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार, पायु हे प्रकार 5 आणि क. वाचा हात पाय बुध व शिश्न हे इंद्रियांचे आणखी 5 प्रकार आहेत. कर्मेंद्रिये म्हणिपती ती ये जाणीजती, ऐके कैवल्यपती सांगत असे. श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना ज्यांना कर्मेंद्रिये म्हणतात तीही होत. पै प्राणाची अंतवरी क्रियाशक्ती जे शरीरी, तिये चिरिगी निगी द्वारी पाचेही. प्राणाची श्री क्रियाशक्ती जी या शरीरात वास करते ती त्या 5 कर्मेंद्रियांच्या द्वाराने आत बाहेर जाणे येण्याचा व्यापार करते. एव 10 ही करणे सांगितली देवो म्हणे, परिस आता पुढेपणे म्हणते ऐसे. श्रीकृष्ण म्हणतात याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिये व 5 कर्मेंद्रिये अशी 10 इंद्रिये सांगितली. आता मन म्हणजे काय ते तुला स्पष्ट सांगतो ऐक. जे इंद्रिय आणि बुद्धी माझारिले संधी, रजोगुणांच्या खांदी तरळत असे. जे इंद्रिये आणि बुद्धी या दोहोंच्या सांध्यामध्ये रजोगुणांच्या खांदीवर चमकत असते. निळेमा अंबरी का मृगतृष्णा लहरी, तैसे वायाची फरारी वावो जाहले. ज्याप्रमाणे आकाशाचा नीलवर्ण हा अथवा मृगजळाच्या लाटा व्यर्थ भासतात, त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ चमकणे तेच मन आहे. आणि शुक्र शोणिताचा सांधा मिळता 5चा बांधा, वायू तत्व दशधा एकची जाहले.
आणि शुक्र व शोणित यांचे ऐक्य होऊन जेव्हा पंचतत्वाचा आकार बनतो तेव्हा एका वायुतत्वाचे स्थान भेदाने पंचप्राण व पंच उपप्राण असे 10 प्रकार होतात. मग तिही दाहे भागी देह धर्माच्या खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाल्या. मग ते 10 भाग आपापल्या धर्माच्या बळाने देहातील एका एका भागाच्या ठिकाणी वस्ती करतात. तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ मनोनी राजाचे बळ धरिले तेने. त्यामध्ये निखालस चंचलपणा राहिल्याने त्याच्या अंगी रजोगुणांचे बळ उत्पन्न होते. ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावले. ते बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर अशा मध्यभागात बलाढ्य होते. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. त्याला मन हे व्यर्थ नाव आहे. एरवी ते मूर्तिमंत कल्पना रूपच होय, ज्याच्या योगाने ब्रह्माला जीवदशा घ्यावी लागली. जे प्रवृत्तीशी मूळ कामा जयाचे बळ जे अखंड सुये छळ अहंकारासी. जे कोणतीही गोष्ट करण्यास मूळ कारण आहे, ज्याच्या योगाने वासना उत्पन्न होते व जे नेहमी अहंकाराशी स्पर्धा करते. जे इच्छिते वाढवी असे ते चढवी जे पाठी पुरवी भयासरा. ज्याच्या योगाने इच्छा वाढते अशा प्रबळ होते व ज्याच्या योगाने भय उत्पन्न होते. द्वैत जेथ उठी अविद्या जेने लाठी जे इंद्रिया ते लोटी विषया माझी. ज्याच्या योगाने द्वैत भाव उत्पन्न होतो व अज्ञान जोरावते, जे इंद्रियांना विषयाकडे वळविते. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. जे एका क्षणात सृष्टी उत्पन्न करते व ती लागलीच मोडूनही टाकते आणि मनोरथांच्या उतरंडी रस्ते व उतरवते. जे भुली कुहर वायुतत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले येणे. जे भ्रमाचे कोठार व वायुतत्वाचे अर्क आहेत व ज्याने बुद्धीचे द्वार झाकून टाकले आहे, म्हणजे बुद्धीचे काही चालू देत नाही. तेगा किरीट मन या बोला नाही आन आता विषयाभिधान भेदू ऐके. त्यालाच अर्जुना मन म्हणतात. हे निसंशय होय, आता विषयांच्या नावाचे जे जे भेद आहेत ते ऐक. तरी स्पर्शु आणि शब्दू रूप रसु गंधू हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियाचा. शब्द स्पर्श रूप रस व गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय 5 विषय आहेत. इही पाचे द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. ज्याप्रमाणे जनावर हिरव्या चाराकडे धाव घेते त्याप्रमाणे ह्या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारांनी ज्ञान सुद्धा बाहेर धाव घेते. मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू संक्रमणे उत्सर्गू विन्मुत्राचा. मग स्वर व वर्ण यांचा उच्चार, वस्तू घेणे व टाकणे, चालणे व मलमूत्र विसर्जन करणे हे कर्मेंद्रियाचे 5 विषयगा 6 जे बांधवनियामाच क्रिया धावे. हे 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत, ज्याच्या आधाराने क्रिया बाहेर धाव घेते. ऐसे हे दाही विषय गाये देही ऐसे दाही विषय गाये देही आता इच्छा तेही सांगी जैल. असे हे ज्ञानेंद्रियांचे व कर्मेंद्रियांचे 10 विषय या देहात आहेत. आता इच्छा म्हणजे काय ते सांगतो. तरी भूतले आठवे का बोले कान झाकवे ऐसियावरी चेतवे जेगा वृत्ती. पूर्वी ज्या पदार्थांचा उपभोग घेतला आहे त्याची आठवण होणे आणि कानावर शब्द पडण्याबरोबरच जी प्रकाशित होणारी वृत्ती आहे
इंद्रिय विषयांची भेटी सरसीच जे गावठी कामाची बाहुटी धरोणिया. इंद्रियांची व विषयांची गाठ पडता क्षणी जी उत्पन्न होते व तेच विषय वारंवार भोगावयास मिळावे असे जिला वाटते. जियाचेनी उठिलेपणे मना सैंध धावणे न रिकावे तेथ करणे तोंडे सुती. ज्या वृत्तीच्या उद्भवण्याने मन इकडे तिकडे धावू लागते व जिकडे जाऊ नये अशा ठिकाणी इंद्रिय तोंडे घालतात. जे वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी ते गा इच्छा. ज्या वृत्तीच्या संगतीने बुद्धी वेडी होते व जिची विषयावर आवड असते त्या वृत्तीच्या इच्छा असे म्हणतात. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिय आमिष न जोडे जेथ जोडे ऐसा जोडाव पडे तोची द्वेषू. आणि इच्छा उत्पन्न होण्याबरोबरच इंद्रियांना विषय उपभोगास मिळाले नाही तर त्यावेळी जी वृत्ती उत्पन्न होते तिला द्वेष असे म्हणतात. पन्नास ओव्यांचं आपण वाचन केलेलं आहे. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्या पुला करा क्षमा अपराध करा क्षमा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा करा क्षमा अपराध करा क्षमा. करा क्षमा अपराध करा क्षमा. पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. रामकृष्णारी. शांत आहे, सुंदर अगदी. तुम्ही विश्लेषण करू शकता? नाही ते नाही. ओके, दादा आहेत. नमस्कार. रामकृष्ण हरिताई. आपलं आजचं वाचन अप्रतिम झालेलं आहे. धन्यवाद दादा. भगवंताची खूप कृपा आहे. हो, आणि आपल्या चरणांना नमस्कार असो माझा. म्हणजे ज्ञानी म्हणजे
ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानियांचा राजा का म्हणतात, त्याचा आज त्याचा अर्थ कळतो. ज्ञानियांचा राजा का येतो, आणि म्हणून माझे तुकाराम असे म्हणतात की मी तर किंकर आहे, तुमच्या पायाशीच मला ठेवा. मला एक्झॅक्टली म्हणजे आज माझ्या मनामध्ये तीच भावना आली की मी किंकर आहे, मला तुमच्या पायामध्ये ठेवा. हे ज्ञानेश्वर माऊली कितीतरी म्हणजे आज जर का पाहिलं आपण तर आजच्या ओव्या म्हणजे ह्या अनेक शास्त्रांचा आधार आहे. म्हणजे पहा कसं की मन याची व्याख्या मनावर मानसशास्त्र नावाचा एक मोठा विषय उभा आहे, त्याच्यावर जागतिक तज्ञ काम करतात, पण त्या मनाची व्याख्या करणं कुणालाही जमलं नाही. ते माऊलींनी करून दाखवलंय बघा. आयुर्वेद शास्त्र आहे किंवा त्याला मेडिकल सायन्स म्हणतात, जगभर पसरलेलं शास्त्र आहे, बरोबर. ते शास्त्र ज्या आधारावर चालतं, त्या शरीराची व्याख्या, त्यातले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ते कशी काम करतात, त्यातला आपापसातला संयोग कसा, याचं रहस्य माऊलींनी आज सांगितलं. म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश काय की ज्या प्रत्येक विषयाची गोष्ट माऊलींनी इथे आपल्याला समजून दिली आहे, त्याच्यावर मोठं मोठं विद्वत शास्त्र उभं आहे. म्हणजे पहा, अव्यक्त हा शब्द मला फार आवडतो. म्हणजे अव्यक्त शब्दापासून माऊली सुरुवात करतात. अव्यक्त शब्द म्हणजे काय, पातंजल योग दर्शनामध्ये अव्यक्ताची व्याख्या करताना काय म्हटलं पहा, सत्व रज आणि तम हे 3 गुण ज्या वेळेला साम्यावस्थेला असतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा क्षेत्रामध्ये जेव्हा कधीतरी सत्वगुण वाढतो, आपण खूप प्रेमळ वागतो, बरं. आपल्याला कधीतरी रजोगुण वाढतो, आपण एखाद्या राजासारखे मजा मारत फिरतो. कधीतरी आपल्यातला तमोगुण वाढतो, त्यावेळेला आपण आळशी होतो, बरोबर. आणि सत्व रजतम ह्यांचा नेहमी खालीवरपणा चाललेला असतो, ते कधीच एका समपातळीवर येत नाही. आणि ज्या वेळेला ते तिन्ही सत्वगुण समपातळीवर येतात, त्या दशेला अव्यक्त दशा असं म्हणतात. म्हणजे हे योगशास्त्राची व्याख्या मी तुम्हाला सांगितली. अशी अवस्था मिळण्यासाठी सिद्ध योग्यांना हजारो वर्ष किंवा करोडो वर्ष तपसाधना करावी लागते. त्यावेळेला हे 3 सत्वगुण रजोतम गुण साम्य अवस्थेला येऊ शकतात. इतके ते प्रबळ असतात. कारण त्याचं वर्णन माऊली सुद्धा करतात पहा की अष्टदा जी प्रकृती आहे, त्या प्रकृतीचाच गुण ही अव्यक्त दशा आहे, बरोबर. आणि अव्यक्त दशेला पोचणं म्हणजे सर्व प्रकृतीला ताब्यात मिळवण्यासारखं आहे, बरोबर. आणि किती अवघड गोष्ट असेल विचार करा, हे कल्पना करून सुद्धा. आता त्याचं किती सुंदर उदाहरण दिलंय. म्हणजे पहा की बीजामध्ये जसा वटवृक्ष असतो, म्हणजे बीजामध्ये त्याला उपनिषदातली एक कथा आहे की एकदा गुरूंनी म्हणजे वडिलांनी त्या मुलाला सांगितलं, तो म्हणलं की जा ब्रह्म म्हणजे काय शोधून आण. तर ब्रह्म म्हणजे बीज आहे असं तो एकदा म्हणला. ब्रह्म म्हणजे अन्न आहे, ब्रह्म म्हणजे बीज. दरवेळेला त्याला जा परत, तुझं बरोबर नाही, परत जा, परत तपश्चर्या कर असं सांगत होते. तर ब्रह्म म्हणजे काय हे समजण्यासाठी या सर्व गोष्टींचं ज्ञान होणं खूप गरजेचं आहे. त्याच्या पुढेही जाऊन माऊली काय सांगतात पहा, ज्ञानेंद्रिय कशाला म्हटलेले, 5 कर्मेंद्रिय कशाला म्हटलेले, त्यांचे विषय कोणते आहेत, बरोबर. आणि मग ते विषय कसे काम करतात, बरोबर. आणि मग मन कसं त्या बुद्धीला पण ऐकत नाही, आणि म्हणून ते चंचल का आहे, कारण ते म्हणजे इंद्रिय आणि बुद्धी याच्यामध्ये असलेलं जे मृगजळ आहे, रजोगुण रूपी मृगजळ, ते म्हणजे मन आहे. आणि मन ही कल्पना आहे, म्हणजे मन ही कल्पना आहे, पण मन हेच आपल्याला सर्व कामं करायला लावतं पहा. आणि मनासाठी मनाचे श्लोक आहेत. योग वशिष्ठामध्ये तर मनाचं वर्णन म्हणजे अनेक प्रकरण फक्त मनाचंच वर्णन आहे. आणि मन कसं नष्ट करायला हवं, आणि मन नष्ट केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही, असं योग वशिष्ठ सुद्धा ठासून ठासून सांगतं. म्हणण्याचा उद्देश काय की त्या मनाचा विचार करणं हा खूप महत्वाची गोष्ट असते. आणि त्या मनाच्या पुढे जाऊन जेव्हा आपण विषयरूपी तन्मात्रा कशा काम करतात,
म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि मग त्या कशा माणसाला खेळवतात, आणि मग ती कशी त्याच्यामधून होणारे 5 प्राण आणि 5 उपप्राण, अं, हे पण कसे काम करतात, आणि व्यान, वदान, उपान हे काम करताना कसे काम करतात, किंवा देह सोडताना कसा आपलं शरीर फुगतं वगैरे, असं सगळं शास्त्र त्याच्यामध्ये अध्यारूत आहे. म्हणण्याचं उद्देश असं की, आणि मग त्याच्या पुढे जाऊन माऊली काय सांगतात की इच्छा म्हणजे नक्की काय. बरोबर, इच्छेची व्याख्या म्हणजे इच्छा हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला असतो. बरोबर, पण इच्छा म्हणजे नक्की काय हे सांगण्याचं काम माऊलींनी केलेलं आहे. पहा, म्हणजे त्याच्या आधीचा एक मुद्दा की त्या इच्छेला वाढवल्यामुळे द्वैताची उत्पत्ती होते, आणि द्वैताची उत्पत्ती झाल्यामुळे अविद्या बलवान होते, आणि ती इंद्रियांना विषयात ढकलत राहते. आणि मन काय करतं तर भ्रांतीचं कोठार आहे, आणि वायू तत्वाचा आतला गाभा तो बुद्धीच्या द्वारे झाकला, म्हणजे झाकले आहे, असं ते मन आहे. अशा प्रकारचं वर्णन माऊली सुद्धा छान प्रकारे करतात. बरोबर. आणि मग त्याच्या पुढे जाऊन जेव्हा ते असं म्हणतात की वृत्ती काय असतात पहा, म्हणजे मागील भोगलेल्या गोष्टींच्या आठवणीने परत परत ती भोगण्याची गोष्ट जागृत होणे. म्हणजे मी आंबा खाल्ला तर आंबा गोड असतो, आंबा छान असतो, आंबा खायला चविष्ट लागतो. बरोबर, हे एकदा कळालं मग इंद्रियांना, की मग परत आंबा खायची इच्छा तयार झाली, म्हणजे त्या वृत्ती जागी झाली. मग तो आंबा शोधण्यासाठी बाजारात जा, सगळा आंबा शोधून आण, मग त्या आंब्याचा रस काढ, खा. अशा प्रकारे त्या वृत्ती विषयांना आणि विषय धारण करून त्या इंद्रियांना पळवतात, आणि मग त्या झालेल्या वृत्तीमध्ये नको तिथं तोंड खुपसायला इंद्रियांना भाग पाडतात. हे किती सुंदर कल्पना सुद्धा आहे. आणि मग ती त्या ज्या काही वृत्ती आहेत त्याच वृत्ती तुम्हाला सर्व काही काम करायला भाग पाडतात, म्हणजे इच्छा त्याच्यातून निर्माण होतात. आणि त्या वृत्तीच्या पोटी जी बुद्धी वेडी होते, म्हणजे आंबा खाण्याची किती गोडी, म्हणजे मे महिना आला की घरातली मुलं असो किंवा मोठी असो, त्या विषयांची गोडी लागते, आणि इच्छा उत्पन्न होते की आंबा खायलाच पाहिजे. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून घेतलं आंब्याचं, पण वृत्ती आणि इच्छा कशा काम करतात ह्याचं फार सुंदर प्रकारे वर्णन माऊली इथे करतात. आणि दृष्टांत कोणी द्यावेत जगात तर ते माऊलींनीच द्यावेत, दुसरे कोणी दृष्टांत देऊच नये, असं मला नेहमी वाटतं. म्हणजे दृष्टांत देण्याची हातोटी म्हणा किंवा काय, एव्हरेस्टचा पर्वत म्हणजे माऊली. म्हणजे काय, लहान मूल कसं असतं, लहान मुलामध्ये देह असा लपलेला आहे, किती सुंदर उदाहरण आहे. म्हणजे अशी अनेक सुंदर उदाहरण माऊली देतात. म्हणजे ज्याला कळत नाही अशा माणसाला सुद्धा करायला लागेल, ज्याला म्हणजे समजत नाही त्या माणसाला समजायला लागेल, अशी ती दृष्टांत आहेत. म्हणजे इतके सोपे करून सांगणं हे खरं कसं असतं, असं कसं फक्त माऊलींच्या तिथे आहे. आणि म्हणूनच ते ज्ञानियांचा राजा आहे. आणि आज मला त्याची म्हणजे प्रकर्षाने जाणीव झाली की ज्ञानियांचा राजा का म्हटलंय माऊलींना. बरोबर, कारण हे असं गुह्यतम ज्ञान आपल्याला माऊली वेगळ्या अनेक गोष्टींचं ज्ञान माऊली आपल्याला ज्ञानेश्वरीत करून देतात. पण इतक्या सखोलपणे ज्ञान, मन म्हणजे काय, इच्छा म्हणजे काय, विषय म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, कर्मेंद्रिय म्हणजे काय, विषयांच्या तन्मात्रा कुठल्या, त्या आपापसात काम कसं करतात, प्राण कुठले, पंचप्राण कुठले, उपप्राण कुठले, सगळ्याची माहिती, सगळ्याचं सखोल ज्ञान. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर बाकीचं कुठलं तत्वज्ञान वाचायला द्यायची गरज नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी वारंवार वाचली आणि प्रत्येक ओळी अनुभवली तर त्याच्या पुढेही जायची गरज नाही, मागेही फिरायची गरज नाही, असं वाटतं. धन्यवाद आपलं ताई, खूप छान आपण सुंदर असं वाचन केलं, आणि मला किती बोलू किती नाही असं होतं. तर मी इथे थांबतो छान माझं म्हटलं बोलणं. दादा. इतरांना पण आपण बोलण्याची संधी देऊ. छान. खूप छान वाटलं, म्हणलं ऐकत राहावं असं वाटतंय. आणि हो ना. खरंच म्हणजे आता लक्षात येत आहे की याचा अभ्यास आपण करायलाच पाहिजे म्हणून. एक हो, एक 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 जसं हळूहळू पुढे पुढे चाललंय तसं लक्षात यायला लागले की नाही आपल्याला हे केलंच पाहिजेत म्हणून. परत एकदा वाचायचं आपल्या, खरंच सगळ्या जण मिळून आपण एकदा परत ठरवूयात की नाही परत एकदा वाचूयात, त्या निमित्ताने आपण अभ्यास करूयात. आता फक्त आपण
वाचन ऐकत आहोत, तर पुढच्या वेळेस आपण अभ्यास करायचा प्रयत्न करूयात त्याच्यासाठी. नाही म्हणजे माझं त्याच्यावर एक सल्ला काय असतो, दररोजचं दररोज जे तुम्ही वाचन करता त्यातले जे तुम्हाला आवडलेले मुद्दे आहेत ते तुम्ही स्वतःच्या टिपण वहीत लिहून काढा. म्हणजे मन म्हणजे काय हे आज कळालं तर मन म्हणजे लिहून काढा. इच्छा म्हणजे काय कळालं तर इच्छा म्हणजे लिहून काढा. ज्ञानेंद्रिय कुठली लिहून काढा, कर्मेंद्रिय कुठली लिहून काढा, तन्मात्रा कुठल्या लिहून काढा. बरोबर. म्हणजे काय होतं, तो मुद्दा तिथे तिथे समजतो, डोक्यात हा. राहतो आणि तो लिहिलेला असतो आपल्याकडे. नाहीतर मग काय होतं की पुढे मग आपण जसं अभ्यासात पुढे जातो तसं पाठीमागचं विसरायला होतं आणि हे सगळ्यांचंच तसंच होतं. बरोबर. म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट असा जो काही प्रकार असतो तो तसा होत असतो. म्हणून अभ्यास या शब्दाचा अर्थच असा असतो की वारंवार करणे, आणि म्हणून त्या दररोजच्या दररोज करणे. बरोबर. म्हणजे आजचं काम उद्या करायचं नाही, उद्याचं काम परवा करायचं नाही, आजचं काम आजच करायचं, आजचं आजच लिहून ठेवायचं. बरोबर. कारण तुम्ही कुठेतरी कमी पडलोत नक्कीच नाही, आम्ही, पण सुरुवात हा करायला हरकत नाही नाही. केलं तर मग ते विसरून जातं असं होतं. बरोबर आहे. सॉरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. अजून कोणाला बोलायचं आहे? हँड रेज करा, कोणी अजून असेल तर. काही विचारायचं असेल दादांना तरी पण हँड रेज करू शकता. ओके. प्रतिभाताई अनम्यूट केले तुम्हाला. आजचं हे वाचन इतकं छान झालं ना, मला हो. एकदम असं जसं काय पॅरलल बसले असंच भास झालं मला. नाही, म्हणजे खरंच छान झाला, अगदी खणखणीत झालंय भाषण. चाल पण अशी भारी होती. आणि हो. दादांना एक विनंती आहे, दादा आठवड्यातून एक दिवस 1 तासभर तरी तुमचं विवेचन आम्हाला ऐकायला मिळावं असे सर्वसाधकांतर्फे मी विनंती करते. छान सांगतात दादा पण. अगदी बरोबर. बरोबर. है ना? मी तर नेहमीच हा. दादांना सांगत असते. हो हो, आठवड्यातून एक तास फक्त, 1 अगदी तास. बरोबर. हो. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. विद्याताई. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण. हा ताई, ताई आमच्या मंदिरातल्या पारायणामधल्या मैत्रिणी गीता परिवारची लिंक त्यांनीच मला दिलेली आहे. अच्छा. उषाताई. एकाच गावात राहतो आम्ही, एकाच गावात राहतो. दादांनी सांगितलं मन तर मन हे सावयव, अवयव नाही काय नाही तरी एवढं मोठं अवयवासारखं काम करतो, वेगवेगळं हे करतो. या मनाचे इतके खेळ करतो, मांडतो. त्यांनी सांगितलं जसं आंब्याचं खाल्लेल्या वस्तू म्हाताऱ्या माणसाला काय होतं, तरुणपणी जे खाल्लेले ते वेगवेगळं आठवतं आणि त्याला ते वेगवेगळं खायला मिळतं. शरीराला पचतं नाही पचतं, सहन होतं नाही होतं, परिस्थितीनुसार मिळतं किंवा नाही मिळतं. तरी पण त्यांनी जे खाल्लेले, जे मनाने जे जे उपभोगलेले ते उपभोगायला म्हणजे अवयव नसताना अवयवासारखं काम करतं आणि वेगवेगळ्या आपल्या इच्छा आणि आपल्याला आपल्याला नाचवतं ते आणि वेगवेगळं हे करायला लावतं. असं हे मन आहे. आणि खूप रस रूप गंध हे सगळे वेगवेगळे इंद्रियांचे वेगवेगळे काम सांगितले. तर डॉक्टर लोकांनी जसं सांगितलं तसं माऊलींनी सांगितलं. तर शरीरात स्पर्श, रूप, रस, गंध असे वेगवेगळे विषय सांगितले. शरण, श्वास घेणं, खाणं, प्रत्येक इंद्रियाचं काम काय काय आहे हे माऊलींनी सांगितलं. दादा म्हटले ना, डॉक्टरांनी शास्त्रांनी जे निघाले ते सगळं आधी ज्ञानेश्वरीत खूप खूप वर्षापूर्वी सांगितलेले. आणि आपण इकडं तिकडं शोधतो ना, आपण म्हणतो आता शोध लागले, आता हे झालं. हे आपलं पुरातन आपल्याला ऋषी मुनींनी सांगितलेले, पण मध्ये हा पडदा पडला होता. आणि दादा म्हणतात ना, रोज छान वाचन करायचं आणि त्याच्यावर विश्लेषण करायचं. निदान 50 ओव्या झाल्या तेवढ्या जरी आपण परत घरी अभ्यास केला तरी. आणि खरं आहे, ज्ञानेश्वरी सोडून कशालाच हात लावू नका. ज्ञानेश्वरीत सगळं काही आहे. एवढंच म्हणणं आहे माझं. मला 108 पारायण करायचे ज्ञानेश्वरीचे, 21-25